करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृपाकटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे खडे जये त्या श्रीकृष्णे वंदूतया ते। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरन्तमगोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। हरि ओम तत्सत्। गेल्या वेळी आपलं 177 पर्यंत 377 पर्यंत झालं होतं. 177 म्हटल्यानंतर माझ्याच धडकी भरली की एवढं राहिलंय की काय. 377 पर्यंत झालं होतं आणि ज्याच्यात आचार्यांनी आपल्याला एक शिडीसारखं सांगितलं होतं. त्याच्यात ते म्हणाले होते की अत्यंत वैराग्य, तीव्र वैराग्य ज्याला आहे, आपल्याला माहिती वैराग्याच्या देखील पायऱ्या आहेत. जमलं अनावडत्या गोष्टी सोडून द्यायला काही वाटत नाही, आमचं वैराग्य आहे. खरं वैराग्य जे असतं ते अगदी ब्रह्मस्तंभ पर्यंतम असं हे आहे की ब्रह्मलोकापासून अगदी सूक्ष्म जीवापर्यंत जे त्यांना भोग मिळतात, अनुकूल भोग, प्रतिकूल कोणालाच नको असतात, अनुकूल भोगांच्या इच्छेचा सुद्धा त्याग आहे. इच्छाच नाही होत. त्याग म्हणलं की इच्छा असते आणखीन त्याचा त्याग असं होतं, पण इथे इच्छा सुद्धा जाते, असं वैराग्य असतं. कसल्याही भोगाची इच्छाच उरलेली नाहीये. हे अत्यंत तीव्र वैराग्य झालं. आणखीन असं ज्यांना असतं तर त्यांना सहजपणे समाधी लागतो, सहज अगदी होतो. ज्यांचं चित्त असं समाहित असतं म्हणजे एकाग्र पटकन होतं, सहज होतं, तर अशांना आत्मसाक्षात्कार दूर नसतो. त्यांना सहजपणे आत्मसाक्षात्कार होतो. आपल्याला जरी समजा चुकून झाला सद्गुरु कृपेने, तरी देखील त्याच्यात थोडे संशय असतात की हे खरंच असं झालं होतं का, खरंच मला अनुभव आला होता का, खरंच मी म्हणजे आनंदाचा अनुभव होता हे मान्य आहे मला, पण तो त्या शांत बसण्यामुळे पण येऊ शकला असेल का, खरोखरी असं ब्रह्म आहे का, असे संशय थोडे तरी कुठेतरी नंतर डोकावू शकतात. पण तसं इथे होत नाही. त्याला संशयरहित साक्षात्कार होतो, दृढ बोध होतो. जेव्हा परत परत ते रिपीट होतं, परत परत चित्तात ते पक्क बसतं, अजिबात संशय राहिला नाही की तो दृढ आत्मबोध असतो. आणि अशा ह्याच्यात अविद्येचा आणि विक्षेपाचा, अविद्येचा मुख्य नाश झाला. काय विक्षेप हा जात नाही. जे मायेचे 3 आहेत की मल, विक्षेप आणि आवरण, तर समाधीनी आणखीन श्री गुरु कृपेनी आवरण दोषाचा नाश होतो. आवरण दोषाचा नाश होतो म्हणजे मी कोण आहे हे जे मला कळत नव्हतं, माझ्या स्वरूपात ज्ञानावरती जे झाकण पडलं होतं, आवरण होतं, ते आवरण दूर झालेलं आहे. त्यामुळे मी कोण आहे, मी ब्रह्म आहे हे मला निश्चितपणे कळलेलं आहे. त्याच्या आधीच मलदोष गेलेला आहे. मलदोष जर का तसाच असला तर मला ब्रह्म साक्षात्कार दृढ होणारच नाहीये, कारण तिथे वैराग्य नाहीये. निषिद्ध कर्माची इच्छा आहे म्हणजे अजून चित्त शुद्ध झालेलं नाहीये. मलदोष जायला निष्काम कर्म केलेलं आहे तोपर्यंत इथपर्यंत पोचणारच नाहीये. त्यामुळे मलदोष गेलेला आहे, आवरण गेलेलं आहे गुरुकृपेने. विक्षेप सुद्धा
एकाग्र चित्त होतं म्हणजे म्हटलं तर विक्षेप चांचल्य गेलाय, पण विक्षेप ह्या जगालाच नाव आहे. ब्रह्मावरती भेद भासायला लागला हा विक्षेप आहे. म्हणून विक्षेप जात नाही पूर्ण. विक्षेप जो असतो, जग आपल्याला दिसत राहतं जसं असतं, आपल्याला आधी अज्ञान काळात जसं दिसत होतं तसंच दिसतं, त्याच्यात ते फरक पडत नाही. फक्त त्याच्यातला पूर्ण वैराग्य आल्यामुळे त्याच्यातला अटॅचमेंट सगळ्या संपतात. तिथे मला अमुक हवं तमुक हवं हे सगळं संपतं. याच्यातून मला सुख मिळेल अशी इच्छाच राहत नाही, कारण सुखाचा ठेवा माझ्या हाती लागलेला असतो. कुबेराचं जर का धन माझ्या ताब्यात आलं तर मला कुठल्या तरी फालतू याच्याकडनं अपेक्षा राहणार आहे का? तसं होऊन जात. आणखीन असा जो असतो पूर्णपणे अविद्येचा, आणखीन अविद्या बंधनाचा पूर्ण नाश झाला, तर त्याला आत्मानंदाचा अनुभव नेहमी प्राप्त होऊ शकतो. पण याच्यासाठी वैराग्य लागतं. आणि म्हणून सांगतायत की वैराग्यान्न परम सुखस्य जनकम पश्यामी वश्यात मनस तच्चेच्छुद्धतरात्मबोध सहितम स्वराज्य साम्राज्य एतद्वारम अजस्र मुक्ति युवतेर यस्मात् त्वमस्मात् परम सर्वत्र स्पृहया सदात्मनि सदा प्रज्ञां कुरु श्रेयसे. म्हणजे काय आहे? म्हणजे पहिलं ज्यांनी शम आणि दम साधलाय, वश्यात्मन म्हटलंय ना, आत्मना म्हणजे स्वतःला, म्हणजे आपल्या चित्ताला, म्हणजे मन बुद्धी वगैरे ह्या सगळ्याला ज्यांनी पूर्ण आपल्या ताब्यात ठेवलाय. वश केलाय म्हणजे काय? वशीकरण वगैरे नसतं तिथे, आपल्या ताब्यात ठेवलंय. आणि ज्यांनी असं आपल्या ताब्यात पूर्ण ठेवलेलं आहे तर त्याला वैराग्यासारखं सुखाचं दुसरं साधन दिसणार नाही. शंकराचार्य म्हणतात की मला दुसरं साधन दिसत नाही त्याच्यासाठी. चित्त पूर्ण वश झालेलं आहे. हवं तेव्हा तो चित्ताला सैल सोडू शकतो, हवं तेव्हा आवडून घेऊ शकतो. चित्त पूर्ण वश आहे त्याचं. आणखीन असा जो आहे तर त्याच्यासाठी वैराग्यासारखं सुखाचं साधन नाही. कारण काय आहे? वैराग्य जे आहे तेच ब्रह्मानंद देतं ना. आधीच्या श्लोकात आपण पाहिलं होतं की वैराग्यामुळे वैराग्यापरते नाही भाग्य. किती वेळा हे वाक्य समर्थांचं सांगायचं की वैराग्यापरते नाही भाग्य, वैराग्य नाही ते अभाग्य. वैराग्य नसता योग्य परमार्थ नव्हे. वैराग्य नसला तर परमार्थ जसा हवा तसा होत नाही. माऊली म्हणतात की वैराग्या वाचून काही ज्ञानासी तगणेची नाही. क्षणभर आवरलं मन, चित्त एकाग्र झालं, क्षणभर अनुभव आला, पण तो टिकणार नाही. पुन्हा मन वैराग्य नसलं तर विषयात गुंतणार आहे. म्हणून वैराग्य जे आहे तर ते हवंच. ज्याने शमदमादी साधलेली आहेत, विवेक आहे पण वैराग्य नाही, तिथे माणसाची ओढाताण होते, भयंकर ओढाताण होते. मग रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग असं होतो. इकडे जग तिकडे मन खेचताय. इकडे बुद्धी सांगते, मन म्हणताय की मला अमुक पाहिजे. खेचाखेच चाललेली आहे, मारामारी चाललेली आहे. आपल्या बाहेरच्या काय कमी आहेत ही आतली आणखीन येऊन बसते. ही जी आहे तर त्याच्याबद्दल म्हणतात की ते वैराग्य जर का निर्मल ज्ञान संपत्तीने युक्त असलं, म्हणजे काय की वैराग्य परिपूर्ण असलं. परिपूर्ण वैराग्याच्यामुळे विमल ज्ञान होतं. विमल ज्ञान म्हणजे शुद्ध ज्ञान. शुद्ध ज्ञान म्हणजे परब्रह्म मी आहे असा अनुभव. मीच ते आहे, त्याच्या पलीकडे मी दुसरं काही नाही. मी ब्रह्म आहे आणि मी ब्रह्मच आहे, ब्रह्म मी आहे. याला ओतप्रोत म्हणतात. मी ब्रह्म आहे, ब्रह्म मी आहे.
कुठलीही शंका राहत नाही. आणखीन अशा वैराग्य संपन्न शम तम उपरम सगळे जे साधन चतुष्टय म्हटलेले आहेत त्याच्यासह जर का तीव्र वैराग्य असलं, उत्तम निर्मल वैराग्य असलं, तर त्याला शुद्ध ज्ञानरूप संपत्ती मिळणार आहे. आणि मग ब्रह्मानंद रूप साम्राज्य म्हटलेलं आहे. सम्राट आहे, सम्राटाला सगळी सुख असतात ना, याला काय प्रत्यक्ष राज्य नाही मिळत, पण सम्राटाला तो जे म्हणेल ते मिळू शकतं. तसं ह्याला काहीच नको असतं, त्यामुळे सगळं मिळाल्यासारखं असतं. ही गंमत आहे मोठी, की सम्राटाला सगळं मिळतं, अगदी बरोबर आहे, त्याला हवं ते मिळू शकतं, पण मनात धाकधूक असते. साम्राज्य आज आहे, उद्या टिकेल की नाही, हे मला मिळत आहे, उद्या मला भोगण्याची ताकद राहणार आहे की नाही, ही धाकधूक जात नाही. भीती असते त्याच्या मनात. आणि हा जो ज्ञानी असतो वैराग्यासह, तर त्याला कसलीही भीती नसते. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती, आपल्याला गीतेतलं माहितीये. त्याला अशा पद्धतीने ब्रह्मानंदाचं साम्राज्य मिळतं, आणि जे साम्राज्य कधीही कोणीही हिरावून घेत नाही. हे माझं पद कोणी नेईल का, सम्राटाला शंका असते. पण इथे त्या पदावरती सगळं जग आलं तरी ते पद तसंच आहे, कारण ब्रह्म हे आपलं सगळ्यांचं स्वरूप आहे. म्हणून कितीही जण जरी त्यांना ते कळलं, अनुभवलं, तरी देखील एकमेकांना धक्का देणार नाहीयेत. मीच मला धक्का देणार आहे का, तू कुठे इथे आली, अशा पद्धतीचं होत नाही. म्हणून इथे म्हटलेलं आहे की असं साम्राज्य देणार आहे. आणखी त्या अर्थी ते नित्य कैवल्य मुक्तिरूप तरुण स्त्रीच्या प्राप्तीचे महाद्वार आहे. कैवल्य मुक्तिरूप तरुण स्त्री. तुकाराम महाराजांचा अभंग आहे की मुक्ती मिळविली नवरी आता दिसचारी खेळी मिळे. म्हणजे मुक्ती रूप स्त्रीशी लग्न झाल्यामुळे आता मी उरलेले माझे दिवस आनंदात अगदी घालवणार आहे. त्यांची 3 लग्न झाली होती. पहिल्या पत्न्या त्यांच्या गेल्या. आणखीन तुकाराम महाराज म्हणतात की ही चौथी म्हणूया किंवा मूळ म्हणूया, मुक्तिरूप स्त्रीशी लग्न झाल्यानंतर आता दिसचारी खेळी मिळी. आता मी अत्यंत आनंदात राहीन, कारण मुक्तीशी मी लग्न केलंय. ही मुक्ती होऊन माळ घाली वगैरे सगळ्यांनी या पद्धतीने मुक्तीला पत्नीचं रूपक दिलेलं आहे. आणि त्याला कारण आहे की अर्धांग आपण म्हणतो, म्हणजे वेगळे नाहीत. रथाची 2 चाकं वगैरे तरतऱ्हेच्या उपमा दिल्या जातात. ते कशासाठी, कारण तिच्या वाचून अपूर्णता असते ना संसारात. ज्याला संसार करायचा आहे त्याला, जो संन्यास घेतलाय त्याच्याबद्दल हा प्रश्नच येत नाही. तो त्याचा तो ब्रह्मरूप झालेला असल्यामुळे त्याला मुक्ती नावाची स्त्री मिळालेली असते. पण जे सामान्य लोक असतात तर त्यांच्यासाठी स्त्री म्हणजे संसाराला पूर्णता येते पत्नीच्यामुळे. आणि अर्धांग यासाठी म्हणतात की संसार सांभाळण्याचं काम स्त्री जास्त चांगलं करते. आमच्या ओळखीचे एक होते, मला त्यांचं फार आवडायचं, की घरातलं जे काय आहे त्याच्यात मी हस्तक्षेप करणार नाही, आणखीन माझ्या ह्याच्यात तू हस्तक्षेप करायचा नाही बाहेरच्या ह्याच्यात. आणि दोघांचं इतकं छान अगदी त्यामुळे चालत होतं की एकमेकांना तू असं का नाही केलं वगैरे कुठेही काहीही नाही. हा तुझा प्रांत आहे, तुला जे योग्य वाटेल ते तू कर. हे दिसचारी खेळी मेळीच आहे. पण हे संसारातलं आहे, तिथे थोडं तरी कुठेतरी वाचतच.
इथे तसा वाजायचा काही प्रश्नच येत नाही, कारण ही मुक्ती नावाची नवरी आहे. आणि ती जेव्हा माळ घालते तेव्हा अत्यंत आनंदात, अत्यंत सुखात दिवस सगळे जातात. तर त्याबद्दल मग आचार्य सांगतात शिष्याला की असं होत असल्यामुळे तू बाह्य सगळ्या विषयांच्या ठिकाणच्या इच्छा आवर. अजून पूर्ण झालेला नाहीये शिष्य, अनुभव येतोय त्याला, बरोबर आहे, पण तरी इच्छा इकडे तिकडे कुठेतरी धावतायत. असं होतं ना की आपल्याला क्षणभर अनुभव आला तरी देखील इच्छा जात आहेत, अमुक पाहिजे तर हे बरं दिसतंय. अशा पद्धतीचं हे सगळे मानसिक तुझे व्यापार जे आहेत ते आवर. शारीरिक आवर, मानसिक आवर. मनाचे जास्त त्रासदायक असतात, कारण मन जे विचार करतं ना तेवढे शरीर सुद्धा करू शकत नाही. मानसिक भोग जे असतात तर ते शरीराला मिळू शकतील असं नाही. मनोराज्य कशासाठी माणूस करतो? प्रत्यक्षात मिळणं जे शक्य नाही त्याच्याच बद्दल मनोराज्य जास्त असतात ना. म्हणजे याचा अर्थ काय, ते मानसिक भोग आहेत. मग हे मानसिक भोग सुद्धा नको, सगळी बाजूने तू आवर. बाह्य विषयात, बाह्याभ्यंतर, बाह्य आणि अभ्यंतर दोन्ही बाजूंनी विषय जे आहेत तिथली इच्छा तू आवर. तिथली इच्छा आवरल्याशिवाय सद्रूप आत्म्याच्या ठिकाणी तू राहणार नाहीस. तेव्हा त्या सगळ्या इच्छावर शांत कर. आवर म्हणजे त्यांना केवळ बाण घालू नको, बाण फुटतात. विवेकाने त्यांना समजाव, विवेकाने आवर घाल. विवेक जो असतो तो काय सांगतो की बाह्य विषयातनं तुला काय मिळणार आहे, त्याच्यापेक्षा तुला अनुभव आहे ना आतमध्ये किती आनंद येतो, तू आनंद रूप आहेस. बाह्य विषयांच्या नादी लागू नको, हे मनाला सतत समजावणं, मनाला असं समजावून आवरणं. लहान मुलं आपल्याला प्रश्न विचारतात, त्यांना जर का सांगितलं की तुला काय कळताय, तू गप्प बस, बिचारी गप्प बसतील, पण त्यांचं समाधान नाही होणार. मनात प्रश्न तसेच राहतील. त्याच्यापेक्षा त्यांना त्यांना समजेल अशा शब्दात जर का आपण एक्सप्लेन केलं तर त्यांचं समाधान होतं. आणि त्यांना कळतं. आपल्याला वाटतं की त्यांना कळत नाही, पण त्यांना कळतं, चांगल्यापैकी कळतं. आज नाही कळलं तरी उद्या ते त्यांच्या लक्षात राहून त्याचं मिनिंग त्यांच्या मनात येतं. पूर्वी मनाचे श्लोक वगैरे पाठ करून घ्यायची पद्धत होती. आता त्या काळात त्याचा अर्थ कितपत कळत होता माहित नाही. मना वासना दुष्ट कामा नये वगैरे कळत होत. आणखीन त्याप्रमाणे वागायचा आपोआप प्रयत्न होतो. जसं मोठं होतं तस तसं त्याचं ऍप्लिकेशन जास्त कळायला लागतं, कारण ते पाठ झालेलं असतं, तेव्हा ते कळलेलं असतं साधारण. पण जर का अजिबात सांगितलंच नाही तर मोठेपणी ते संस्कार राहतील का? नाही राहणार. म्हणून मुलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यायचा जर का प्रयत्न केला तर त्यांना फार फायदा होतो त्याचा पुढे. आणखीन इथे तेच आहे की अनेक प्रश्न उभे राहतात, मन सारखं धावत असतं, पण एकदा आता प्रश्नाचं उत्तर मिळालं ना की अत्यंत सुख कुठे आहे? कैवल्यामध्ये, मोक्षामध्ये. त्या परब्रह्म हेच सुखरूप आहे. मग तिथे जा. तू कशासाठी बाहेरची इच्छा धरतायस? मना तू कशाला धावतोयस बाहेर? हे विवेकाने त्याला समजावायचं. आणखीन त्याला समाधिस्थ करायचा प्रयत्न करायचा. सर्व काळ बुद्धीला समाधी संपादन कर. म्हणून आचार्य इथे सांगतात की सदा प्रज्ञांकुरु श्रेयसे, म्हणजे श्रेयसे प्रज्ञांकुरु, जे श्रेय आहे म्हणजे जे समाधी आणखीन ब्रह्मतत्व आहे, तर त्याच्या ठिकाणी प्रज्ञांकुरु म्हणजे बुद्धी तुझी स्थिर कर. तिथेच राहा, समाधी संपादन कर. त्याच्याशिवाय बाकी जगात धावू नकोस इकडे तिकडे. आशांछिंधी विशोपमेषु विषयेष्वेशैव मृत्यू कृतीस्त्यक्त्वा
जाती कुलाश्रमेष्वभिमतीं मुञ्चाति दूरात् क्रियाः देहादावसति त्यजात्मधिषणां प्रज्ञां कुरुष्वात्मनि त्वं द्रष्टास्य मनोसि निर्द्वयपर ब्रह्मासि यद्वस्तुतः. आशांछिंती म्हणजे काय, काय कापून टाक, काय नाहीसं कर. आशा, कशाबद्दलची आशा? विषयांबद्दल. विशोपम, विशोपम म्हणजे विषासारखे जे विषय आहेत. तो जो धातू आहे ना, विष काय, विषय काय, जे बांधतात, जे अडकवतात, शेवटी मारतात ना, ते विषय आहेत. बांधून ठेवतात आपल्याला आणि विषासारखे असतात. माऊलींची एक ओवी आहे की विषय व्याळे मिठी तिथलिया नुठी ताठी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. म्हणजे विषय रूपी सर्पाने मिठी दिलेली आहे. त्याच्यामुळे, त्या दंशामुळे तो ताठ झालाय. थोडक्यात अहंकाराने ताठ झालाय. अहंकार ताठा वगैरे म्हणतात ना, अहंकाराने ताठ झालाय. आणखीन श्रीगुरूंना ते म्हणतात की ते तुझी हा गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. तो विषय व्याळ जो आहे तर त्याचं विषच काढून घेतलेलं आहे. म्हणजे त्यातलं सत्यत्व काढून घेतलेलं आहे. सत्यत्व आहे तिथे विषय, आणि सत्यत्व असल्यामुळे त्या विषयांच्या मागे आपण धावत असतो. सत्यत्वच गेलं की त्या विषयांच्या मागे आपण धावणार आहोत. भात तुकलीतल्या अन्नाने माझं पोट भरणार आहे का? त्या विषयांच्या मागे मी धावणार नाहीये. जेव्हा त्यातलं सत्यत्व जातं तेव्हा ते खरे नाहीयेत हे जेव्हा मला कळतं निश्चितपणे, त्यावेळे त्या खोट्या गोष्टींच्या नादी, स्वप्नातल्या गोष्टींच्या नादी, स्वप्नात मला काही लाख रुपये मिळाले, मी ते बँकेत ठेवले. आता बँकेत ठेवलेले मी दुसऱ्या दिवशी उठून काढायला गेले, मला देणार आहेत का? बँकेचा मॅनेजर म्हणेल मला की ते स्वप्नात होतं, स्वप्नातल्याच बँकेत जा म्हणून. प्रत्यक्षात ते मिळणार नाहीये. तसंच असतं की हे विषय जे आहेत हे जेव्हा आपल्याला मिथ्या आहेत हे कळतं, सत्य नाहीत हे कळतं, त्यावेळी त्यांच्यावरची आसक्ती दूर होते. म्हणून त्यांना विशोपमय शु, विषाची उपमा दिलेली आहे. आणि असा विषासारखे जे विषय आहेत त्यांची आशा तू सोडून टाक, त्यांच्या आशेला तू मार, पूर्ण दूर हो. का दूर हो? त्यांची आशा जर का केली तर तुला ते एका जन्मातून दुसऱ्या जन्मात नेणार आहे. ती मूर्तिमंत मृत्यू आहे आशा म्हणजे. का? पुनरपि जननम पुनरपि मरणम. आशा करत राहिलं की ध्यायतो विषयान पुंसहा होणार आहे. त्याचं चिंतन होतं आशेच्या माध्यमातून, मला कधी मिळेल, मिळेल नाही का, मिळावं, त्याचं चिंतन होत राहतं. आणि ते संस्कार, त्या वासना त्या दृढ होत जातात, पुढल्या जन्माला कारणीभूत होतात. म्हणून जेव्हा जन्म येतो तेव्हा मृत्यू हा ठेवलेलाच आहे ना. म्हणून ही विषयांची आशा मृत्यू रूपाने आपल्या शरीरात आहे, अशा पद्धतीने शंकराचार्यांनी म्हटलंय. मृत्यू रूपाने आशा शरीरात आहे म्हणजे आशा प्रत्यक्ष मारत नाहीये, देहाला आपल्याला मारत नाहीये, पण परत जन्म घ्यायला भाग पाडते. कारण वासना वाढत जातात. सगळी आशा सोडली आहे हो आता मी, असलं काही नसतं. ही निराशा आहे. निराशा म्हणजे खेद आणखीन दुःख असं आहे. खरी निराशा जी आहे, निराशा, आशाला फेकून दिलेलं आहे, कापून टाकलेलं आहे, मारून टाकलेलं आहे, अशी निराशा, उदासीन हे शब्द या अर्थी आहेत. आपण व्यवहारात वेगळ्या अर्थी वापरतो, तसाही त्याचा अर्थ होतो, असाही होतो. पण मृत्यूची आकृती आशेला ह्यामुळे म्हटलेलं आहे की परत जन्म आणि परत मृत्यू.
आशेच्यामुळे हे होतं, आशेच्यामुळे आपण त्या विषयांचं ध्यान करत असतो आणि त्या ध्यानामुळे संस्कार वासना दृढ होतात, ज्या आपल्याला पुन्हा जन्म घ्यायला भाग पडतात. कारण मी देह नाही म्हटल्यानंतर कुठल्या विषयांच्या बद्दल आसक्ती वाटणार आहे? इथे देहाचं सत्यत्व पण आपोआपच आलेलं आहे. देह मी आहे म्हणून त्या देहाला भोग लागतात, मन मी आहे म्हणून मला मानसिक भोग लागतात. कुठले मानसिक भोग? सत्ता, संपत्ती, यश, हे मानसिक भोग आहे. कीर्ती, प्रतिष्ठा, सगळे मानसिक भोग आहेत. हे भोग मला लागतात. लोकेशणा म्हणून जी म्हटलेली आहे ती ईशणा काय आहे? ती ईशणा हीच आहे की लोकांच्याकडनं मला चांगलं म्हणावं, कीर्ती, प्रतिष्ठा. पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या मला परत जन्म घ्यायला भाग पडतात. साक्षात मृत्यूची आकृती आहे. मृत्यू रूपाने शरीरात वास करत आहेत असं म्हटलेलं आहे. आणि यासाठी ते जर का नको असलं तर सगळे अभिमान पण दूर कर. कुठचे कुठचे अभिमान आहेत आपल्याला? जाती, कुल, आश्रम, देह, म्हणजे केवळ देहाचा नसतो तर मी ब्राह्मण आहे, मी मराठा आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, हे पण अभिमान असतात. कुळाचा अभिमान असतो. तुम्हाला काय वाटलं आमचं कुळ म्हणजे काय इनामदारी कुळ आहे आमचं, वगैरे वगैरे. किंवा उलट, काय आमच्या कुळात कोणी मोठं होऊन गेलं नाही, सामान्य लोक आम्ही, ह्या पद्धतीचा पण अभिमानच असतो. ज्याचं विशेष पद्धतीने आपल्याला जाणीव असते ना, तर त्याला अभिमान म्हणतात. अभिमान म्हणजे ताठा, अहंकार ह्या अर्थी केवळ शब्द नाही आहेत, तर विशेष जाणीव कुठच्याही गोष्टीची, त्याला अभिमान म्हणतात. मग कुळाचाही असतो. वाईट कुळाचं, आमच्या कुळात काही असं कोणी नाही हो, परत परत तेच जर का मनात असलं तर तो अभिमान होऊन जातो. आणि आमच्या कुळात सगळे भगवत भक्त, तोही अभिमान होऊन जातो. जाती, कुल, आश्रम. तुम्हाला काय वाटतं? आम्ही संन्यासी आहोत. मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. म्हणजे संन्यास जरी दिसत नसलं भगवी वस्त्र म्हणून काय झालं, ताबडतोब प्रमाण फेकायला आम्ही तयार. माऊली म्हणतायत असं. मग आम्ही कुठे मी माझं करतोय? एकीकडे चाललेलं आहे, एकीकडे अशा पद्धतीने चाललंय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा, आश्रमाचा म्हणा, गृहस्थाश्रम, ब्रह्मचर्य आश्रम, हे सगळे आश्रम आहेत. प्रत्येकाचा आपल्याला कुठेतरी जाणीव असते, अहंकार असतो. या सगळ्याचा त्याग कर. कशाचाही अभिमान धरू नकोस. कारण ह्या अभिमान धरला की ते कर्म आपण करायला लागतो त्या त्या आश्रमाला साजेस. आश्रमाचा जेव्हा अभिमान असतो तेव्हा मला हे केलं पाहिजे, हे माझं काम आहे, माझ्याशिवाय कोण करणार, आला कर्माचा अभिमान. मग ते सुद्धा सोडून द्यायला लागतं ना. अभिमान, कर्म नाही सोडायची, पण माझ्याशिवाय कोण करणार हा अभिमान सोडायचा. मीच करायचा आहे, पण मी नसले तर कोणाचं काही अडत नाही हे लक्षात घ्यायचं आहे. ती एक रशियन का कुठची तरी कथा आहे, छान कथा आहे याच्याबद्दल. एक स्त्री असते, तिला तिळ होतं, 3 मुली, आणि त्याच्यात तिच्या मृत्यूची वेळ येते. यमराज पाठवतो आपल्या दूताला, देवदूत म्हटलाय त्या गोष्टीत पण दूताला पाठवतो, आपण यमदूत म्हणूया. तो जातो तिथे, आणखीन बघतो की नुकत्या जन्मलेल्या 3 मुली, आई मेली तर ह्यांचं कसं होणार, आईला कसं काय मी नेऊ.
म्हणून त्याला दया येते आणि तो परत फिरतो. यमराज म्हणतो की तुला हा विचार करायला कोणी सांगितलाय, तू तुझं काम कर. म्हणून शेवटी यम स्वतः तिचे प्राण हरण करून आणतो. आता 3 मुली त्या राहिल्या आणि त्या दूताला शाप देतो की तू पृथ्वीवरती जन्म घेशील, तुला ज्ञान कायम राहील तुझं, आणि 3 वेळा तू हसशील आणि मग तू मुक्त होशील. पुढची सगळी गोष्ट आठवत नाही मला, पण त्याच्यानंतर तो एका राजाच्या मुलींच्यासाठी, त्यांची लग्न ठरलेली असतात राजपुत्रांशी, त्यांच्यासाठी तो चांभाराच्या जन्माला गेलेला असतो, जोडे विणायला जातो. आणि त्या 3 मुली जेव्हा माप घ्यायला जातो तेव्हा या मुलीच्या, या स्त्रीच्या त्या ज्या तिळे असतात त्या असतात त्या. कोणीतरी राजाकडे ते नेऊन देतं. अनाथाश्रम नव्हते ना त्या काळात, त्यामुळे मग राजावरती जबाबदारी. राजाला मूलबाळ नव्हतं, राजाच त्यांना सांभाळतो आपल्या मुली म्हणून. आणि त्यांची लग्न अत्यंत थाटात त्या वाढतात, राजपुत्रांची होतात. म्हणजे त्या यमदूतांनी त्यांचं कसं होईल, त्या कशा जगतील, आई वाचून अडलं का त्यांचं? मुख्य हे ह्याच्यात आहे की जे ज्याचं प्रारब्ध असतं त्यानुसार त्याचं चालतं. आई असून सुद्धा कधी कधी हाल होतात, आई नसून सुद्धा अशा पद्धतीने उत्तम संगोपन होऊ शकतं. हे प्रत्येकाच्या प्रारब्धावरती अवलंबून आहे. कोणाचं कोणा वाचून जगात अडत नाही. मी नसले तर कसं होईल, उत्तम होतं, काहीही प्रश्न येत नाही. आपलाच उगाच अभिमान असतो आणि हा अभिमान सोडायचा आहे. आत्मबुद्धीचा त्याग करायचा आहे. म्हणजे हे माझं काम आहे, हे माझं काम आहे, काही नाही. कार्याचा अभिमान नको. मला अमुक पाहिजे म्हणून सकाम उपासना नको, सकाम कर्म नको. सगळ्यांना ह्या सोडून दे आणि मिथ्या देहांच्या वरचा आत्मबुद्धीचा त्याग कर. म्हणजे देह मिथ्या आहे हे समजून घे. मी देह आहे ही बुद्धी सोड. तू देह नाहीयेस. देह पंचभूत मेळावा शेखी जाईल पंचत्वा. फुकटचा शीण आहे ना त्या देहाच्या मागे लागणं. त्याच्यापेक्षा परमेश्वराचं चिंतन कर, त्यांनी तुला आनंदाची प्राप्ती होईल. तू देहाचं चिंतन कशाला करतोयस? देहाबद्दलच्या आत्मबुद्धीचा त्याग कर. मी देह नाही. म्हणजे काय करायचं? देहाकडे अलिप्तपणे पाहायला लागायचं. साधना जी आहे, शंकराचार्य सांगतायत की आत्मबुद्धीचा त्याग कर. त्याग कर. कसा करायचा त्याग? मी देह नाही मान्य आहे, पण हे मला पटणार कसं? संत सांगतात तसं, देह पंचभूत मेळावा. असा कसा म्हणता? पंचभूत काय चालतात का, हलतात का, त्यांना कळतं का? पण जेव्हा हे प्राण जातात तर त्यावेळी देहाचं काय होतं आठवा. मग देह पंचभूत मेळावा आहे की नाही हे पटेल. चिमुटभर राख होते, नाहीतर किडे बिडे खातात जमिनीत. काय होतं त्या देहाचं? पंचभूत नाहीत तर काय आहे? तेवढीच उरलेली आहेत ती. पण तरी देखील आपल्याला ते स्वीकारणं फार कठीण जातं, कारण त्या देहावरती प्रेम असतं. मी म्हणजे देहाची खात्री असते. पण सतत पुढील वडिले गेली हे प्रचिती, तरी पण मी अमरपट्टा घेऊन आलेली आहे, मी म्हणजे देह आहे, सोडायला आपण तयार होतो. यासाठी विचार लागतो करायला. साधकांनी हा विचार जागा ठेवायला लागतो. जेव्हा जेव्हा मनात येईल तेव्हा तेव्हा विवेकाने त्याला शह द्यायचा असतो. आणि विवेकाच्या शिवाय दुसरं काहीही पर्यायच नाहीये. वैराग्य, विवेक हे सगळं लागतंच. आणि देहाबद्दलच्या आत्मबुद्धीचा त्याग करायचा तर हे सतत आपल्याला हॅमर करायला लागतं. देह चाललाय, मी चालत नाहीये, मी सगळीकडे व्यापक आहे. विचार करायचा देह चालताना. जसं वाहनात बसतो आपण, वाहन चालतं, मी चालते का? तरी पण मी पोचते ना, देह पोचतो.
तसं आहे की मी सगळीकडे व्यापून आहे, देह चाललाय, मी चालत नाहीये. ह्या पद्धतीने त्या देहाबद्दल तर तऱ्हेने विचार करायला लागतो. तेव्हा त्या देहबुद्धीचा हळूहळू हळूहळू क्षीण व्हायला लागते. मला काही लागलं, देहाला लागलं, मला नाही लागलं, ताबडतोब दुःखाचं कमी होतं. समोरच्याचा देह गेला, देह गेलाय, तो नाही गेलेला. माझा देह जाणार आहे, जाऊन दे, देह जाणार आहे, मी नाही जाणार. अशा पद्धतीने ह्या सततच्या विचारांनी आपण देह तादात्म्यातनं बाहेर पडू शकतो. देह तादात्म्यातनं बाहेर पडणं आवश्यक आहे, त्याच्याशिवाय होत नाही. आणि त्याचा त्याग करून आत्मस्वरूपात बुद्धी स्थिर करायची. बुद्धी आपली आत्मस्वरूपात स्थिर करायची म्हणजे काय आहे? तर मी देह सोडून मी आत्मतत्व, मी ब्रह्मतत्व हे मनाला सारखं बजावायचं. आणखीन मन तिथे स्थिर करायचं. आचार्य सांगतायत तू साक्षी आहेस, सर्व मनोविकार रहित आहेस. तू साक्षी आहेस, देह मन इंद्रिय ह्या सगळ्यांचा साक्षी आहेस. साक्षी आहेस म्हणजे काय? साक्षी काय करतो? स्वतः भाग घेतो का कधीतरी? लांबनं बघतो तो, प्रत्यक्षात भाग घेत नाही. तसं देह काय करताय, मन काय विचार करताय, इंद्रिय कशी चालतायत, काय हवं नको करतायत, मनात काय काय विचार येत आहेत, बुद्धी कसा निर्णय घेतेय, किती विसरतीये, किती आठवण ठेवतीये, सगळे अलिप्तपणे पाहायचंय. हे व्यापार अलिप्तपणे पाहणं हे सोपं नसतं, अगदी मान्य आहे. पण जर का आपण प्रयत्न केले, प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न करायचे, सतत प्रयत्न करायचे. 100 वेळा आपण घसरणार आहोत, पण 100 वेळा घसरलो तरी देखील ते संस्कार उमटत राहतात अंतःकरणावरती आणि हळूहळू ते साधायला लागतं. म्हणून निराश व्हायचं नाही. होणार आहे, मला जमणार आहे, मी साक्षी आहे. मनाचे विकार आहेत, मला विकार नाहीत. हवं नको वाटणं, राग येणं, सगळे मनाचे विकार आहेत. हे माझा काय संबंध त्यांच्याशी? मन जाता है तो जाने दो म्हणून म्हटलेलं आहे ना. कारण मी जी आहे ती निरुपाधिक आहे स्वरूपाने. निरुपाधिक आहे म्हणजे मला मनाची उपाधी नाहीये, मला बुद्धीची नाहीये, शरीराची नाहीये, ज्याच्यामुळे जीवत्व येतं. ह्या कसल्याही उपाधी मला नाहीये. मी सगळ्यांच्या पलीकडलं ते जे परब्रह्म आहे ते मी आहे, तेच मी आहे. मन हे देह, मन बुद्धी मी आहे हे साफ खोटं आहे. त्यांना मी माझं समजते. मी स्वप्नात आहे, आणखीन स्वप्नातल्या गोष्टींना मी माझं समजते, पण प्रत्यक्षात मी ते नाहीये. किती वेळा हो आचार्यांनी हे सांगितलंय आपल्याला. मला लिहून ठेवायला हवं होतं, पण तरी देखील परत परत का सांगायला लागतं? निरूपणी जे सद्वृत्ती होते, स्थळ त्याग होता, सवेची जाते, काय करू रे क्रिया घडे ना. पुढचं म्हणत नाही, तुझं विण रामा माझं कंठ वेना. जर का तुझ्याशिवाय राहता येत नाही मला असं रामाबद्दल झालं तर क्रिया आपोआप होतील. पण आपली भक्ती पण तेवढी नसते, विचार पण तेवढा नसतो. भक्तीमध्ये आपण सगळं त्या रामाला समर्पण करून टाकतो, मग स्वतःचा विचार येत नाही. विवेक जेव्हा आपण वापरतो तेव्हा विचार सतत ठेवायला लागतो. तिथेही रामार्पण जर का आणलं आपण त्या विचारासह तर काम जरा सोपं होऊन जातं. त्याला अर्पण करणं बरं असतं, सोपं जातं त्या मनाने. मग तो पण असतो ना आपल्या बरोबर. म्हणून ह्या सगळ्या मन बुद्धी शरीर हे तू नाहीयेस. तू यांचा साक्षी आहेस. या सगळ्यांच्याहून तू वेगळा आहेस आणि त्या सगळ्याच्या पलीकडे सगळ्याला व्यापून असलेलं जे तत्व आहे ते ब्रह्म तू आहेस.
आचार्य परत सांगतायत, म्हणजे शिष्याला किती वेळ सांगतायत पहा, ते ब्रह्म तू आहेस. शिष्याला अनुभव आलेला आहे थोडासा, पण तो गुरुकृपेने आलेला आहे. आणखीन गुरुकृपेने अनुभव आल्यानंतर तो दृढीकरण त्याचं करण्यासाठी आचार्य त्याला पुन्हा पुन्हा उपदेश करतायत. कारण आपण पुन्हा पुन्हा विसरतो, म्हणून पुन्हा पुन्हा उपदेश करायला लागतो. आचार्य तेच करतायत. मग ते आता नंतर सांगतायत की लक्ष्ये ब्रह्मणि मानसं दृढतरं संस्थाप्य बाह्येन्द्रियं स्वस्थाने विनिवेश्य निश्चल तनुश्चोपेक्ष देहस्थितिं ब्रह्मात्मैक्यमुपेत्य तन्मयतया चाखंड वृत्त्यानिशं ब्रह्मानंदरसं पिबात्मनि मुदा शून्ये किमन्यैर्भृशम्. म्हणजे काय आहे की निरुपाधिक ब्रह्मस्वरूपात मनाला पूर्णपणे निश्चल संस्थाप्य, दृढतरम संस्थाप्य, पक्क तिथे त्याला ठेवून स्थापन करून. आता ब्रह्मात मन स्थापन करायचं म्हणजे काय करायचं? मन उचलून ब्रह्मात नेऊन ठेवायचं. मनाला ब्रह्माचा विचार करायला लावायचा. जे म्हटलेलं आहे, मय्येव मना अथस्व मयी बुद्धी निवेशय. म्हणजे काय आहे की मनाने जे विचार करायचे ते व्यवहारातले आणखी भोगातले आणि आशाबद्दल वगैरे असले न करता जे विचार करायचे ते ब्रह्मतत्वाबद्दल करायचे, किंवा जे ब्रह्म असून ज्याने सगुण साकार झालेला आहे अशाबद्दल करायचे विचार. जे विषय येणारे जाणारे त्यांच्याबद्दल करायचे नाही. म्हणजे मन तिथे आपण स्थापन केलं असं होईल. मयी बुद्धी निवेशय, बुद्धी पण तिथेच ठेव. म्हणजे काय कर तर बुद्धीचे सगळे निर्णय जे आहेत ते या पद्धतीने घे की हो मी देह नाही, मी ब्रह्म आहे. ह्या बुद्धीचा निर्णय आहे. मनाला ते बुद्धी शिकवते आणि मग मन पण त्या पद्धतीने इतर बाहेरचे विषय घेणं थांबवत. म्हणून ब्रह्माला लक्ष कर. आणखीन लक्ष कर, तिथे स्थापन कर. याच्यात एक फार छान हे केलेलं आहे की प्रणवो धनु शरो ही आत्मा ब्रह्म तल्लक्ष्य मुच्यते अप्रमत्तेन वेद्धव्यम शरवत तन्मयो भव. म्हणजे काय सांगितलंय तिथे की ब्रह्माला लक्ष कर. आपण धनुष्यबाणाची लक्ष सोडून देऊया. हल्ली म्हणा आपल्याला टीव्हीवरती तिरंदाजी किंवा नेमबाजीचे हे दिसतात, कॉम्पिटिशन्स दिसतात. त्याच्यात आपल्याला लक्ष दिसतं, गोल असतात आणि मध्ये तो बुल्स आय असतो, त्याच्यावरती मारायचं की 10 मार्क वगैरे. तसं लक्ष जे आहे आपलं ते कोणाला करायचं? ब्रह्माला करायचं. पण तिथे प्रणवाच्या धनुष्याच्या आधाराने सांगितलंय. प्रणवो धनु शरो ही आत्मा. त्या बुद्धीला, आत्म्याला त्या धनुष्यावरती चढव. म्हणजे प्रणवाचा अखंड विचार कर. ब्रह्माचं लक्ष ठेव, ते तू आहेस. आणि अप्रमत्तेन वेद्धव्यम, तिथे सगळा प्रॉब्लेम येतो आपल्याला. अप्रमत्तेन, दुसरा काही विचार करू नकोस. चित्त पूर्ण समाहित ठेव. कुठलाही प्रमादातून होऊ देऊ नको, चूक होऊन देऊ नको या बाबतीत. आणि असं केलं तर शर, तो मारलेला जसा त्या ह्याच्यात आत शिरतो, म्हणून तन्मय सांगितलेलं आहे. तसं तू हो. म्हणजे आपल्या अंतःकरणाला साधनेच्या याच्यावर, विचाराच्या धनुष्यावर म्हणूया, नामाच्या धनुष्यावर म्हणूया, आपल्या अंतःकरणाला ठेवायचं.
याचा अर्थ अंतःकरणाने अखंड ते नाम घेत राहायचं. आणखीन केवळ विचार ब्रह्माचा किंवा ब्रह्मरूप असलेल्या त्या दैवताचा करायचा. अप्रमत्तेन वेद्धव्यम, फक्त तो विचार करायचा. आणि असा जेव्हा विचार करशील त्यावेळी शरवत तन्मयो, बाण जसा त्याच्यात घुसतो आत एकरूप होतो तसं तुझं चित्त त्याच्याशी एकरूप होत जाईल. तेच इथे सांगितलंय की लक्ष्य ब्रह्मणी मानसन दृढतरम संस्थाप्य, मन त्या ब्रह्माच्या ठिकाणी स्थापन कर. बाह्येंद्रिय स्वस्थाने विनिवेश्य, जी इंद्रिय आहेत ती त्यांच्या त्यांच्या जागेवरती बसून देत त्यांना, म्हणजे त्यांची धाव बंद कर. त्यांच्या ठिकाणी बसव म्हणजे काय आहे? त्यांची धाव बंद कर. त्यांची धाव बंद कर म्हणजे काय आहे? ती जिकडे तिकडे धावताय. आता मी बाहेर पाहिलं, इकडे डोळ्यांना दिसलं नाही मला काही, कारण माझ्या डोक्यात आता हा विषय आहे. पण जर का मला तिथलं काही दिसलं तर याचा अर्थ माझं मन पण तिथे गेलं इंद्रियांच्या पाठोपाठ. बाह्येंद्रिय जी आहे ती आपापल्या ठिकाणीच गपचूप त्यांना बसव. त्यांची धाव बंद कर. इंद्रियांची धाव बंद करायची, इंद्रियांची कुसमुस मोडे, अशा पद्धतीचा एक माऊलींचा आहे मला वाटतं. कोणाचा आहे मला आठवत नाही, पण इंद्रियांची कुसमुस म्हणजे चुळबुळ जी चाललेली असते ना सारखी, हे हवं ते हवं, इकडे जातो, हात हलवतोय, स्वस्थ बसलेली आहे, ऐकते बोलतेय, पण तरी पण हात असा जातोय, असं जात आहे. काही ना काहीतरी हालचाली चालू आहेत, मनाच्या हालचाली चालू आहेत. बोलता बोलता सुद्धा मन बाहेर धावून आलं की नाही. म्हणजे ही जी इंद्रियांची धाव आहे ही बंद कर. ही बंद करायला काय करायला लागतं? त्या इंद्रियांना दुसरं खेळणं द्यायला लागतं. ते जर का खेळणं मुलाच्या हातनं एखादं काढून घ्यायचं असेल तर त्याला दुसरं खेळणं दिलं तर ते पहिलं टाकतं ना, त्याच्याशिवाय टाकत नाही. तसं मनाला गोडी लावायची ती ब्रह्मचिंतनाची देवाची लावायची गोडी, ते प्रयत्नपूर्वक लावायला लागतं. अखंड जर का आपण तो प्रयत्न करत राहिलो तर ती गोडी लागते. मोटके निमिषभरी देतू जाय म्हणून मौलींनी म्हटलंय ना, की ते वेळी देखील माझं सुख ते तुले अरोचक विषयी होईल. त्या काळात जे माझं सुख तू बघशील तितकं विषयांच्या बद्दल अनास्था उत्पन्न होईल. आणखी मग इंद्रिय जागच्या जागी बसायला तयार होतील, मग शांती येईल. स्वस्थाने विनिवेश निश्चल तनु, शरीर काय म्हणूया आपण, शांतपणे बसू शकलं. चालता बोलताचं साधन असतं हे खरंय, पण त्या साधनाचा उपयोग ह्या बैठकीच्या साधनाला. चालता बोलता जर का आपण मन आपलं समाहित ठेवायचा अभ्यास केला तर बैठकीच्या साधनाच्या वेळेस ते मन पटकन एकाग्र होतं, पटकन ब्रह्मापर्यंत जाऊ शकतं. चालता बोलता आपण जेव्हा साधन करत असतो, नाम घेत असतो, तेव्हा बाकी विचारांना तिथे जागा मिळत नाही. मन एकाच जागी राहतं. आणखीन त्याचा उपयोग होतो बैठकीच्या वेळेस. मग बैठकीच्या वेळेस इंद्रिय चुळबुळ करायची थांबवतात, मन एकाग्र पटकन होत. खरं सांगायचं तर मन एकाग्र व्हायला लागलं की इंद्रिय आपोआप गप्प बसतात, कारण ती स्थूल आहेत. जेव्हा समाधीचा अभ्यास आपण पाहिला होता मला वाटतं, तर त्यावेळे पहिलंच देहाचं स्थळ काळाचं वगैरे जेव्हा भान नाहीसं होतं, कधी जेव्हा आपण एकाग्र चित्त करू त्यावेळे आपण बाहेरनं आत जायला लागतो. मग ते जेव्हा भान कमी व्हायला लागतं त्यावेळी इंद्रियांचं आपोआपच गप्प बसतात, ती स्वस्थानातच राहतात. इंद्रिय म्हणजे शेवटी काय आहे हो? मन जर का तिथे गेलं बाहेर तरच इंद्रिय आहेत ना.
नाहीतर इंद्रिय आहेत का जर का आपण विचार केला तर. मन डोळ्यातनं जर का बाहेर गेलं नाही तर दिसणार नाही. आत्ता माझ्या लक्षात आलं, सांगितलं ना की माझे डोळे बाहेर गेले खिडकीतून, पण का नाही दिसलं? कारण मन त्या डोळ्यांच्या मागे नव्हतं. मन जर का डोळ्यांच्या मागे असलं तर मला सगळं दिसणार आहे. पण मन जर का मी ब्रह्माच्या ठिकाणी किंवा त्या दैवताच्या ठिकाणी स्थिर ठेवलं तर मला बाहेरच दिसणार नाहीये. ऐकू जरी येत असलं तरी देखील जर का मी श्रीराम जय राम जय जय राम ऐकत राहिले, मनातल्या मनात जरी म्हणत असले तरी मनातल्या मनातलं जसं मी बोलणं माझं ऐकते तसं नाम पण ऐकू शकते. ते जर का मी ऐकत राहिले तर मला बाहेरच्याचा त्रास होत नाही. खूप जण म्हणतात की समोर इतका आरडाओरडा असतो, कुत्री भुंकतात, अमुक होतं तमुक होतं, आमचं लक्ष लागत नाही. लक्ष लागत नाही कारण आपण तिथे लक्ष देतो. तिथे जर का आपण लक्ष दिलं नाही आणि आपलं लक्ष जर का त्या परमेश्वराच्या ठिकाणी ठेवलं तर ते आवाज असून नसल्यासारखे होतात, म्हणजे बाधित होतात, म्हणजे ते त्यांचा त्रास अजिबात होत नाही. म्हणजे कर्णेंद्रिय आपल्या स्थानी राहतं. ते तिकडे ऐकायला धावत नाही बाहेर काय चाललंय ते. सगळी इंद्रिय अशा पद्धतीने स्वतःच्या स्थानावरती ठेवायचे. इंद्रिय स्थानावरती ठेवायची नुसतं म्हणून उपयोग नाही. ती कशी ठेवायची तर मनाला ब्रह्माच्या ठिकाणी, ईश्वराच्या ठिकाणी असं स्थिर करायचं. असं स्थिर केलं की मन इंद्रियातनं बाहेर धावायला, म्हणजे इंद्रिय व्हायला चान्सच राहत नाही. आणि मग तनु निश्चल होऊ शकते. शरीर शांत राहील. त्याची इकडचं तिकडचं हालचाली उगाच चौकाच त्या सगळ्या बंद होऊन जातील. म्हणून स्थिर सुख आसनम असं म्हणण्यात येतं की आसन कसं असावं, आपण सुखात त्याच्यात बसू शकू असं स्थिर जे राहील असं आसन असावं. जर का मी सक्तीने पद्मासन घालून बसले या वयात, आधी घालता येईल की नाही शंका आहे. बसले किती वेळ टिकणार आहे माझं? ताबडतोब कळा लागतील, ते सोडायलाच लागेल मला. त्यापेक्षा शांतपणे जर का मांडी घालून बसता येत असलं, मांडी घालून बसा, नसलं खुर्चीवरती बसा. कुठूनही पाठीचा कणा सरळ राहिला पाहिजे. ज्या स्थितीत आपल्याला शांतपणे बसता येईल असं स्थिर सुखम आसनम निश्चल तनुहू म्हणून म्हटलेलं इथे. आणखीन मग पुढे अशा पद्धतीत देहस्थितीच्या बद्दल पण विचार नाही करायचा. उपेक्ष देहस्थिती. आता देहस्थिती म्हणजे आत्ता बसलेली देहस्थिती नाही केवळ. मी जर का ध्यानाला बसले आत्ता तर माझं अमुक काम राहील ना, मग देहाचं अमुक राहील, मला अमुक करायला हवाय, उपेक्ष. किंवा देहाचा निर्वाह कसा होईल, उपेक्ष. सगळं होणार आहे. आपण काही त्या बैठकीच्या साधनात फार काळ राहू शकत नाही. आपलं चित्त एकाग्र फार काळ राहू शकत नाही. ब्रह्म समाधी स्थितीत फार काळ राहू शकत नाही. ज्या वेळी आपल्याला पुढे काही करायचं वगैरे उद्योग नसतात त्यावेळेसच या साधनेला बसायचं असतं. जर का तसं नाही झालं तर चित्त एकाग्र होणं आपल्याला फार कठीण जातं. म्हणून बाकी काही उद्योग नाही, अशा वेळेस बसावं. आणि मग देहाला काम करायची इच्छा वगैरे प्रश्न नाही. मनाला मी काम नाही केलं तर माझा निर्वाह कसा होईल, काही प्रश्न येणार नाही. या सगळ्यांची उपेक्षा करायचा. आणखीन मी ब्रह्म आहे हा निश्चय दृढ करायचा. तसा निश्चय सतत जर का आपण ठेवला तर ब्रह्मानंद रस आपल्या ठिकाणीच आपल्याला मिळतो. सुखाच्या साठी, आनंदासाठी आपल्याला गावभर हिंडायची गरज राहत नाही.
म्हणजे विषयांच्या दारात भीक मागायची गरज राहत. आपला आनंदाचा रस आपला आपल्यात अखंड मिळत राहत. दुसऱ्या कोणाची गरज राहत नाही. दुसरी कसली गरज राहत नाही. विषयांची गरज नाही राहत. अतिशय चांगली अवस्था असते. पण त्याच्यासाठी आपल्याला बुद्धी जी असते तर ती त्या परब्रह्माच्या ठिकाणी एकाग्र करायला लागते. देहाचा विचार सोडायला लागतो. म्हणून वैराग्य लागतं. बाकीच्या जे साधन आहेत त्याने फार काही होत नाही. अंतिम साधन जे आहे ते हे आहे. अखंड त्याचं स्मरण पाहिजे. मी ते आहे भान पाहिजे. आणि ते भान आहे हे विसरायला पाहिजे. तर ते सहज झालं पाहिजे. पण त्याची सुरुवात करताना मी ब्रह्म आहे हे भान ठेवायला लागतं. सहज झाल्यानंतर विस्मरण होईल त्याचं. पण सहज होईपर्यंत ते लक्षात ठेवायला लागतं. आम्ही गेलो होतो ह्याला चारधाम यात्रेला. तर येताना जी तिकीट होती ती आम्ही बदलली. आणखीन आमच्यात आणखीन 2 जण वाढली होती. मग ते त्या काळात ऑनलाईन तिकीट वगैरे नव्हती. एजंटांनी आम्हाला कुठली तरी कोणाच्या तरी नावाची 2 तिकीट दिली. आता त्यांना काय करायला लागलं. टीसी आला, नाव विचारलं. माझं नाव काय आहे? ज्योत्स्ना नाही, प्रभा आहे. ह्या पद्धतीने मला सतत ते हॅमर करत राहायला लागलं. नाहीतर मी चुकून नाव विचारल्याबरोबर माझं नाव सांगून टाकेन. तीच सवय झालेली असते. पण मला खोकत राहायला लागलं की माझं नाव अमुक अमुक आहे, अमुक अमुक आहे. ते जसं आपल्याला तसं मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. वास्तविक आपण इथे फक्त एक फरक आहे की मी मुळात ती नव्हते तरी मला घोकायला लागत होतं. इथे मी मुळात ते आहे पण मी विसरले म्हणून मला घोकायला लागत आहे. आणि मग हे घोकत राहून मन तिथे स्थिर ठेवलं की बाकीच्या साधनांनी तीर्थयात्रा म्हणा, बाकी पूजा अर्चा अमुक तमुक हे सगळं सेकंडरी होतं. देहाने करायच्या सगळ्या गोष्टी सेकंडरी होतात. मनाने करायचं ते खरं असतं शेवटी. म्हणून मन त्याच्या ठिकाणी ठेवणं हे फार महत्वाचं आहे. आणि त्यासाठी वैराग्य लागतं. वैराग्य असल्याशिवाय मन त्याच्या ठिकाणी स्थिर राहत नाही. म्हणून वैराग्याची आवश्यकता आहे. वैराग्य म्हणजे जे येईल ते भोगायला काही प्रश्न नाही, पण त्याच्यात आशा नको. मला अमुक मिळेल का, मला अमुक हवाय, हे सगळं बंद झालं पाहिजे. तर मनाला आपण इकडे आणू शकतो. सगळ्या हे जी वर्णन आहेत ही आपल्यावरती पुन्हा पुन्हा सांगतायत आपल्याला आचार्य की मनाला आवर घाल, विषयांचा त्याग कर. आधी सक्तीने कर, त्याच्यानंतर तो सहज होईल, विवेकाने होईल. विवेकाने होणं जास्त महत्वाचं आहे सक्तीपेक्षा. एवढं लक्षात घ्यायचं. आणखीन आज आता इथे आपण थांबूया. 380 पर्यंत आपले झालेले आहेत. श्री हरी. धन्यवाद ज्योत्स्नाताई. कोणाला काही प्रश्न असतील तर ते अनम्यूट करून विचारू शकता. ठीक आहे. विषय काही नवा नव्हता त्यामुळे प्रश्न नसतील. थांबूया. ठीक आहे. मी शेवटचा श्लोक म्हणतो आणि मग थांबूया. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊन निलया, संमोह जो वाढला.
अज्ञानांधजनांसी मुक्त करुणी शांतीपदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. हरि जय. ओम.